कृषी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर जे चालू होतं ते आता ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन पोहोचलं आहे। त्याचे नेते राकेश टिकैत यांनी मागेच अशी घोषणा केली होती की आम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रचार करणार। अतिशय एक साधा वाचकांच्या किंवा या दर्शकांच्या दृष्टीनं बालिश वाटणारा असा एक मुद्दा समोर येतो की पहिल्या दिवसापासून असं सांगितलं जात होतं की हे आंदोलन राजकीय नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्याच्या बाबतीमध्ये आम्ही हे आंदोलन करतो, अशीच भूमिका ह्या नेत्यांकडून त्यांच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात येत होती, समोर मांडण्यात येत होती। राजकीय पक्षांना यांच्या मंचावरती प्रवेशबंदी पण केल्या गेलेली होती। असं असताना आता ज्या विधानसभांच्या निवडणुका चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रचार करायचं काय कारण? दुसरा प्रश्न जेव्हा वारंवार विचारला गेला की तुम्ही कोणाच्या बाजूने प्रचार करणार आहात, या सगळ्यांनी असं सांगितलं। त्यांचे प्रवक्ते आजसुद्धा तुम्हाला माध्यमातून सांगताना असं दिसतील की आम्ही कोणाचीही बाजू घेणार नाहीत, पण आता ही पुढची गोष्ट लक्षात घ्या, भाजपाला मत देऊ नका असा आम्ही प्रचार करणार आहोत। 2014च्या नंतर अण्णा हजारेंचं जे आंदोलन त्याच्या पार्श्वभूमीवरती जो पक्ष स्थापन झाला आम आदमी पक्ष, त्या पक्षाला त्या आंदोलनाला मिळालेली प्रसिद्धी देशभरातली, त्याला मिळणारा प्रतिसाद हे पाहून अशी काही एक हवा त्यांच्या डोक्यामध्ये गेली होती की आपण संपूर्ण भारतभर पसरलेलो आहोत आणि म्हणून त्यांनी सगळ्यात जास्त उमेदवार 2014च्या निवडणुकीमध्ये उभे केले होते। काही जणांना कदाचित माहीत नसेल की भाजप जो नंतर सत्तेवर आला तेव्हा प्रमुख विरोधी पक्ष होता, काँग्रेस की जो प्रत्यक्ष सत्तेवरती होता, ह्या दोन पक्षापेक्षाही जास्त उमेदवार लोकसभेला आम आदमी पक्षानं 2014ला उभे केले होते। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या अण्णा हजारेच्या आंदोलनाला माध्यमातून मिळालेली प्रसिद्धी ती त्यांच्या डोक्यात गेली होती। त्याच पद्धतीनं कृषी आंदोलनाला ज्या पद्धतीनं मधल्या काही काळात, आता तर नाही, माध्यमांनी इतकं उचलून धरलं आणि राकेश टिकैत आणि बाकी त्यांच्या सहकार्याच्या डोक्यामध्ये असा एक भ्रम झाला की आपण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचे नेते आहोत आणि म्हणून त्यांनी सरळ अशी भूमिका घेतली की आता ज्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या ठिकाणी आपण जाऊन प्रचार करू। त्याच्यामध्ये गृहीत असं होतं की यांचं तिथे स्वागत होईल आणि त्या ठिकाणी मोठा प्रतिसाद भेटेल। वस्तुतः 2014च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचं जे पानिपत झालं, लोकांनी त्यांना मतं दिले नाहीत म्हणून पानिपत झालं असं मला म्हणायचं नाही, तो एक भाग आहेच लोकशाहीमध्ये, पण ज्यांची कुठं काही संघटना नव्हती, माणसं नव्हते, केवळ डोक्यामध्ये हवा गेलेली होती, त्याच पद्धतीनं आताही ही परिस्थिती कृषी आंदोलनाची होऊन बसलेली आहे। जेव्हा यांनी जाहीर केलं की 12, 13 आणि 14 आजचा 3रा दिवस आहे, ह्या 3 दिवस आम्ही कलकत्ता, नंदीग्राम आणि सिंगूरमध्ये इथून जाऊन कसे किसान पंचायत करणार आहोत, त्याचं कारण असं होतं की जे सांगितलं तर काही दर्शकांना कदाचित आश्चर्य वाटेल, 14 मार्च हा त्या ठिकाणी शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो। शहीद दिवस म्हणजे काय? म्हणजे अगदी माध्यमांवरच्या काही प्रतिनिधींनी जेव्हा राकेश टिकैतांचे जे तिथले पोहोचलेले त्यांचे सहकारी आहेत प्रवक्ते, त्यांना विचारलं की शहीद दिवस म्हणजे काय, त्यांना माहीत नाही। जे तिथं आंदोलन महापंचायत करायला गेलेले आहेत त्यांना माहीत पण नाही 14 मार्च काय आहे ते। बरोबर 17 वर्षांपूर्वी 2003-2004 ची गोष्ट आहे, याच तारखेला 14 मार्चला सिंगूर इथे गोळीबार झाला होता। 14 शेतकरी पोलिसांच्या गोळीबारामध्ये बळी पडले होते आणि म्हणून त्या दिवशी शहीद दिवस साजरा केला जातो। तेव्हा कोणाचं सरकार होतं? कम्युनिस्ट पक्षाचं सरकार होतं। बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री होते। सिंगूरला टाटाला नॅनो प्रकल्पासाठी जमीन हवी होती, ही जमीन सरकारने अधिग्रहित करून त्यांना द्यावी, सरकारला अधिग्रहित ही जमीन करण्यासाठी शेतकऱ्यांनी नकार दिला। दलित, शोषितांचे, कष्टकरी वर्गाचे आम्ही प्रतिनिधी म्हणणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या गुंडांनी शेतकऱ्यांकडून जबरदस्ती जमीन काढून घेतली, म्हणजे त्यांचा होकार मिळवला। याच्यासाठी जे आंदोलन झालं तेव्हाच पोलिसांनी गोळीबार केला आणि 14 लोक मेले। हा आरोप प्रत्यक्ष ममता बॅनर्जींनी काँग्रेसनी केलेला आहे तेव्हा, की जेव्हा कम्युनिस्ट सत्तेवरती होते। आणि आता त्या आंदोलनाची आठवण म्हणून शहीद दिवस साजरा करण्यासाठी म्हणून जी सभा होते त्या ठिकाणी कम्युनिस्ट नेते आनंद मौला उभे राहून भाषण करतायत। अरे मग ह्या ठिकाणी जे 14 शेतकरी मेलेले तुमच्याच राज्यामध्ये मेलेले होते ना। हाच प्रकार जर भाजपच्या राज्यामध्ये झाला तर त्यांनी त्यावेळेस किती गदारोळ केला असता। म्हणजे ही इतके ढोंगी आहेत, म्हणजे यांचं जे पाखंड चालू आहे आणि त्याला साथ कोण देत आहेत? तर आता हे किसान मोर्चावाले, संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधी नंदीग्रामला, सिंगूरला काय तोंडानं कम्युनिस्टांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत। ममता बॅनर्जीचे सुद्धा जेव्हा कार्यकर्त्यांनी जेव्हा असं विचारलं ह्या संयुक्त किसान मोर्चाच्या राकेश टिकैतला, स्वतः त्यांच्या सहकाऱ्यांना, यांनी वारंवार असं सांगितलं की हे आंदोलन कसं राजकीय आहे।
जेव्हा तुम्ही तृणमूल काँग्रेसचा प्रचार करता का सांगितले त्यांनी नकार दिला. मग जेव्हा प्रश्न समोर आला की जेव्हा विमानतळावरती परवाची गोष्ट आहे, कालची गोष्ट आहे, जेव्हा राकेश टिकैत उतरले तेव्हा त्यांचं स्वागत करायला तृणमूल खासदार कसं काय जाऊन पोहोचले? यांच्या मंचावरती तृणमूलचे लोक कसं काय आढळून येतात? किंवा त्यांनी काय सांगितलं की आम्ही तर सगळ्यांना या म्हणतो, जे येतील ते येतील, हा आमचा मंच आहे. एकीकडून तुम्ही म्हणता की आमचं आंदोलन राजकीय नाही आणि दुसरीकडून प्रत्यक्षामध्ये तुम्ही निवडणुकीचा प्रचार करताय. त्यांच्या प्रवक्त्यांनी तर माध्यमात सांगितलेली एक गोष्ट एकदम गंभीर आणि म्हणजे त्याच्यावर सगळ्यांनी म्हणजे चर्चा करावी अशी आहे. ते असं म्हणाले जेव्हा त्यांना विचारलं की तुमचं आंदोलन तर अराजकीय होतं, मग तुम्ही निवडणुकीत कसं काय? त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे, विचार करा त्याच्यावरती. भारतीय किसान या संयुक्त मोर्चाच्या प्रवक्त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे की ये बीजेपी की सरकार सिर्फ वोट जानती है, इसको अगर वोट से चोट देते हैं तो ही ये समझेंगे, वरना इनके कानों में जू तक नहीं रेंगती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सामाजिक आंदोलन करणाऱ्यांसाठी हा संदेश आहे की तुम्ही किती मोर्चे काढा, तुम्ही किती आंदोलन करा, धरणं धरा, रस्ते बंद करा, तरीही सरकार ऐकत नाही. सरकारला जर झुकवायचं असेल त्यांच्या भाषेमध्ये तर त्याला निवडणुकीच्या माध्यमातूनच झुकवता येतं. चांगली गोष्ट आहे. आता हा साधा प्रश्न समोर येतो, या भारतीय किसान युनियनच्या लोकांच्या बुद्धिभ्रष्टतेचा नमुना समोर येतो. हे जर तुम्हाला कळत होतं तर मग तुम्ही आंदोलन कशाला करत बसलात? तुम्हाला तर इतकी अक्कल आहे तर तुम्ही सरळ जाऊन निवडणुका लढवा, पक्ष स्थापन करा ना. भारताच्या लोकशाहीचे हे वैशिष्ट्य आहे की कोणालाही त्याच्या ह्याच्याप्रमाणे राजकीय पक्ष स्थापन करून तुम्हाला निवडणुका लढवायचा अधिकार आहे. बरं, जुनं काय झालं ते विसरून जाऊत आपण. म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यापासून म्हणजे 2014, 2019 2 सार्वत्रिक निवडणुकांमधल्या काळात झालेल्या जवळपास 41 विधानसभांच्या निवडणुका. आत्ता जेव्हा आंदोलन सुरू झालं, 3 महिन्यापासून दिल्लीला चालू आहे, 2 महिने त्याच्या आधी पंजाबमध्ये, 5-6 महिन्यापासून आंदोलन चालू आहे. या काळात ज्या निवडणुका पार पडल्या त्यांच्यामध्ये तुम्ही काय भूमिका घेतली होती? आत्ता बिहारमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा संयुक्त किसान मोर्चानं काही भूमिका घेतली होती का की आम्ही भाजपच्या विरोधामध्ये अमुक तमुक पक्षाला आणि यांना पाठिंबा देणार, इतकंच नाही तर भाजपचा पराभव करून दाखवणार? किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पंजाबपासून झाल्या तिथं तर काँग्रेस निवडून आली होती. त्याच्यानंतर आता गुजरातमध्ये निवडणुका झाल्या, राजस्थानमध्ये निवडणुका झाल्या, कर्नाटक झालं, महाराष्ट्र झालं. या सगळ्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा ह्या भारतीय किसान युनियन किंवा ह्या संयुक्त किसान मोर्चाने काय केलं, काय भूमिका घेतली होती? तुम्हाला अचानक जाग यायल्यासारखं तुम्ही. बरं, अजून एक, विमानतळावरती उतरल्या राकेश टिकैत असं म्हणाले की तुम्ही इथं का आला ते सांगितलं तर सगळ्यात जास्त पश्चिम बंगालमधल्या शेतकऱ्यांची स्थिती खराब आहे, हे त्यांचं वाक्य आहे. तुम्ही सोशल मीडियात तपासून बघा. साधा प्रश्न आहे की पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जीचं सरकार आहे. तृणमूलच्या नेत्यांना जेव्हा विचारलं, प्रवक्त्याला विचारलं माध्यमातल्या पत्रकारांनी की बाबा हे जर असं म्हणतात की सगळ्यात जास्त स्थिती पश्चिम बंगालमधल्या शेतकऱ्याची खराब, याचा अर्थ असा होतो की बाकीच्या राज्यांपेक्षा ममता बॅनर्जीची शेतीविषयक धोरणं अतिशय वाईट आहेत, त्यांना त्याचं काही उत्तर देता येत नाही आहे. म्हणजे तुम्ही एकीकडून म्हणताना असं म्हणता ज्या सिंगूरला कम्युनिस्टांच्या राजवटीमध्ये पोलिसांच्या गोळीबारामध्ये 14 शेतकरी बळी पडले आणि आता कम्युनिस्ट त्या ठिकाणी आंदोलन करतायत, ज्या ममता बॅनर्जीच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे असं राकेश टिकैत सांगतात आणि बोलताना मात्र ते असं म्हणतात की तुम्ही भाजपला मतं देऊ नका. हा विरोधाभास आहे, हा बुद्धिभ्रष्टतेचा नमुना आहे. हे काय सर्वसामान्य लोकांना कळत नाही का? हे ज्या पद्धतीनं प्रचार करतात म्हणजे हे आंदोलन पूर्णतः भरकटलेलं आहे. तुमच्या प्रत्यक्ष मूळ मागण्या काय होत्या किंवा MSPचा जेव्हा विषय होता किंवा जेव्हा ज्या कम्युनिस्टांनी आत्ता यांच्या मांडीला मांडी लावून बसले त्यांना जेव्हा विचारलं की केरळमध्ये APMCच नाही ना, MSP पण नाही आहे, मग तेव्हा त्याचं उत्तर देताना म्हणतात की तिथं गरज नाही. म्हणजे केरळमध्ये MSP किंवा APMCची गरज नाही आहे, पश्चिम बंगालमध्ये त्याच्या पद्धतीनं खरेदी होती की नाही काही माहिती नाही, पण हे मात्र त्या ठिकाणी आंदोलन करणार. संयुक्त किसान मोर्चा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन आंदोलनाची ड्रामेबाजी, नौटंकी आपण ज्याला म्हणूया, त्यांच्याबरोबर आलेले सगळे त्याच भागातले, म्हणजे ते बरोबर 50 जण विमानानं तिथं पोहोचले या नंदीग्राममध्ये आणि सिंगूरमध्ये प्रचार करण्यासाठी. त्या ठिकाणी जेव्हा या सभा घेत आहेत, जेव्हा माध्यमातल्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी आजूबाजूला जे लोक उभे होते किंवा पलीकडे वेगवेगळ्या गल्लीमध्ये जाऊन जेव्हा विचारलं की बाबा राकेश टिकैत कोण आहे, बंगाली माणसाला सांगता पण येत नाही राकेश टिकैत कोण आहे ते. या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे नेमके कुठले प्रश्न आहेत असं जेव्हा या संयुक्त किसान मोर्चाला विचारलं त्यांना सांगता येत नाही आहे कुठले प्रश्न आहेत ते. या पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या असा जेव्हा प्रश्न समोर आला तेव्हा तो आकडा समोर येत नाही आहे. त्याचं कारण असं की 2016च्या नंतर पश्चिम बंगाल सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे आकडे देणं बंद करून टाकलेलं आहे. याच्यातून समोर मुद्दा कुठला येतो आहे
याच्यातून समोर मुद्दा असा येतो आहे की तुम्ही एखादी आकडेवारी लपवता आहात आणि म्हणताना मात्र असं तुम्ही म्हणता आहात की बाबा शेतकऱ्यांच्या आत्महत्याच या ठिकाणी होत नाही आहेत. म्हणजे प्रत्यक्ष तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते असं म्हणतायत की आमच्याकडे एकही शेतकऱ्याची आत्महत्या झालेली नाही, म्हणजे आमच्याकडचा शेतकरी कसा सुखी आहे. दुसरीकडून राकेश टिकेतचे प्रतिनिधी ते स्वतः असं म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती सगळ्यात खराब आहे. तिसरीकडून कम्युनिस्ट आणि त्यांच्याबरोबर योगेंद्र यादव आणि मेधा पाटकरसारखे की ज्यांच्याच काळामध्ये सिंगूरला अत्याचार झाले होते ते त्याच शहीद दिवसाला म्हणजे त्याची आठवण करण्यासाठी म्हणून कार्यक्रम घेतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. कृषी आंदोलन हे पहिल्या दिवसापासूनच वैचारिकदृष्ट्या तर पूर्णपणे भरकटलेलंच होतं. जेव्हा ते असं म्हणतात की वोट से ही चोट दे सकते है, म्हणजे प्रत्यक्ष जनाधार यांच्या पाठीमागं आहे का, त्याची दोन लक्षणं असतात. लोकशाहीमध्ये तुमच्या पाठीशी लोक आहेत की नाही याची मोजायचे सरळ साधे दोन प्रमाण आहेत. एक तर प्रत्यक्ष तुम्हाला निवडणुकीमध्ये मतदान किती पडतं आहे, आणि दुसरं अप्रत्यक्षरित्या तुम्ही जेव्हा एखादा प्रश्न घेऊन समोर येतो तेव्हा तुम्हाला लोकांचा पाठिंबा किती आहे. तो वेगवेगळ्या स्वरूपात असतो. प्रत्यक्ष रस्त्यावरती लोक उतरतील असं नाही, अगदी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लोकांचा रोष व्यक्त होऊ शकतो. म्हणून जेव्हा ह्या आंदोलनाने त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून भारतभर रस्ता रोकोचं आंदोलन केलं होतं, त्याचा फज्जा उडाला. रेल रोकोचं आंदोलन केलं होतं, त्याचा फज्जा उडाला. आणि आता जेव्हा हे प्रत्यक्ष निवडणुकीसाठी म्हणून जेव्हा प्रचार सभा तिथं घ्यायला लागलेत आणि त्यांनाही प्रतिसाद भेटत नाही आहे, या सगळ्यातून सिद्ध हे होतं आहे की हे आंदोलन पूर्णतः भरकटलेलं आहे. किंवा आपल्या थोड्याशा ग्रामीण भागात म्हणायचं असेल तर या कृषी आंदोलनाचे पश्चिम बंगालमध्ये धेंडवडे निघाले आहेत.